नमस्कार, मी संजय सोनवणी। आज आपण भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे यक्ष संस्कृती याचा वेध घेणार आहोत। यक्ष संस्कृती फार प्राचीन आहे। महाभारतातील यक्ष प्रश्न हा शब्द आजही एखाद्या वाक्यप्रचारासारखा बनलाय की माझ्या समोर काहीतरी यक्ष प्रश्न पडलाय। कारण युधिष्ठिराला एका तलावाचं रक्षण करणाऱ्या यक्षाने अडवलं पाणी पिण्यापासून आणि त्याला काही प्रश्न विचारले। युधिष्ठिराने ज्यावेळेस योग्य उत्तर दिली तेव्हा कोठे यक्षाने ते पाणी प्यायची परवानगी दिली। म्हणजे हा यक्ष प्रश्न फार गहन आहे। तो अगदी पिण्याच्या पाण्याच्या गहन प्रश्नाशी पण येऊन ठेपतो आणि आपल्याला ज्ञानप्राप्ती नसेल, आपण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसेल किंवा तेवढी प्रगल्भता आपल्यात आलेली नसेल तर आपल्याला अगदी पाण्यापासूनही वंचित राहावं लागेल असा एक अस्पष्ट का होईना संदेश त्या कथेतनं देण्यात आलेला आहे। महाभारताबद्दल बोलण्यासारखं तर खूप आहे, आपण खूप बोलणारही आहोत। व्यास कोण होते, अगदी म्हणजे महाभारताचे लेखक ते कोण होते याचा माझा एक व्हिडिओ आहे। व्यास कोण होते तो तुम्ही जमल्यास अवश्य पहा। परंतु इथे आपल्याला यक्षांबद्दल चर्चा करायची आहे। यक्ष संस्कृती भारतातली एक प्राचीन संस्कृती आहे। त्याचं कारण असं आहे, मुळात एखादं गाव वसवलं, वस्ती वसवली, त्याच्या सीमा आखल्या, त्याचं रक्षण करायला कोणीतरी एखादी संरक्षक देवता असली पाहिजे या कल्पनेतनं यक्षांचा जन्म झाला। यक्ष हा संस्कृतीकरण केलेला शब्द आहे। मूळ शब्द आहे जख। मूळ शब्द आहे जख म्हणजे जो इथल्या सगळ्या आसपासच्या व्यक्तींचं, प्राण्यांचं, शेतीचं, तलावांचं किंवा पाण्याचे जे स्रोत आहेत, विहिरी आहेत, त्यांचं रक्षण करतो तो जख म्हणजे यक्ष। खरं म्हणजे हा रक्ष या शब्दातून बनलेला शब्द आहे। राक्षस आणि यक्ष यात साम्य असावं असं मला वाटतं। याचं कारण असं आहे, राक्षसाची व्याख्या अशी आहे, रक्षती इति राक्षसः म्हणजे जो रक्षण करतो तो राक्षस। म्हणजे यक्ष हा सुद्धा संरक्षकच असल्यामुळे राक्षस आणि यक्ष हे दोन शब्द जे संस्कृतमध्ये विकसित करण्यात आले ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने केले गेले असावेत याची शंका यावी असं स्पष्ट दिसावं असं आहे। कारण यक्ष हा लोकसंस्कृतीचा भाग। यक्षगान आजही दक्षिणेमध्ये लोकप्रिय आहे। यक्षगानावर अगदी गिरीश कार्नाडांसारख्या महान नाटककाराने सुंदर नाटक लिहिलेलं आहे। त्यातल्या कथा कल्पना त्यात त्यांनी अत्यंत प्रभावीपणे लोकांसमोर मांडलेले आहे। यक्ष एवढे लोकप्रिय होते की काही शेत म्हणजे अगदी सातवन काळातले आपण जर शिलालेख जरी पाहिले तर काही शेत ही सुद्धा यक्षाच्या नावाने ओळखली जायची, हे आपण विसरता कामा नये। यक्षाची अधिकृत प्रतिमा जी शिल्पांकित केलेली ती सर्वात जुनी मिळते ती परखम इथल्या बौद्ध विहारात। आणि एवढंच नाही तर बाकी यक्ष आणि यक्षिणी यांच्याही खूप प्रतिमा मिळतात। यक्षिणी या सुफलता विधी मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक असतो। जनन पुनर्जनन याचं रक्षण करणारी अशी त्यांनी यक्षिणी कल्पना आणि त्याचं सुद्धा शिल्पांकन आपल्याला बौद्ध विहारात, जैन विहारांमध्ये हे आपल्याला दिसतं। एवढंच नाही, जर आपण पाहिलं हिंदू संस्कृतीत, लोकसंस्कृतीत यक्ष हे गावोगाव आहेत। म्हणजे वीरब्रह्म ही कल्पना
यक्षाशी निगडीत आहे. वीरब्रह्मा हा यक्ष. खरं म्हणजे ब्रह्म शब्द हा जो आहे हा सुद्धा यक्षाची प्रतिरूप आहे. हे केनोपनिषदातील विवेचनावरून आपल्याला लक्षात येईल. केनोपनिषदात ब्रह्म आणि यक्ष एकच आहे हे प्रकर्षाने दाखवून देण्यात आलेलं आहे. ऋग्वेदात ब्रह्म शब्द येतो तो फक्त मंत्र या अर्थाने. तो रहस्यमय, अद्भुत, काहीतरी विलक्षण शक्ती असलेली किंवा विश्वनिर्मितीचे कारण असणारं अद्भुत या अर्थाने येत नाही. ऋग्वेदातील ब्रह्म हा शब्द येतो तो केवळ मंत्र या अर्थाने. आणि आपण आपली लोकसंस्कृती पाहू. लोकसंस्कृतीतून उदयाला आलेले धर्म आहेत तो म्हणजे बौद्ध आणि जैन. आधी खूप होते, म्हणजे आजीवक असतील, चार्वाक असतील, लोकायतवादी असतील किंवा संजय बेटलीपूत असेल, हे सर्व लोकधर्मात आलेले लोक. भले त्यांनी आधीचा धर्म नाकारला असेल किंवा त्याचा त्याग केला असेल किंवा त्याला वैचारिक प्रगती किंवा प्रगल्भता देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु ही लोकसंस्कृती होती. यक्ष संस्कृती लोकसंस्कृती आहे. जे जैन तीर्थंकर असतात, प्रत्येक जैन तीर्थंकर म्हणजे जर आपण अगदी ऋषभनाथ यांच्यापासून पाहिलं तर त्यांना गोमुख आणि चक्रेश्वरी असा यक्ष आणि यक्षिणी संरक्षक म्हणून असतात. अजितनाथ असतील त्यांना महायक्ष संरक्षक असतो, एक रोहिणी नावाची संरक्षक असते. अगदी महावीरांपर्यंत आपण आलो तर महावीराचं यक्ष आहे मातंग आणि यक्षिणी आहे सिद्धायिका. आता श्वेतांबर दिगंबर परंपरेत नावांमध्ये थोडाफार इकडे तिकडे झालेलं आपल्याला दिसतं, परंतु यक्ष आणि यक्षिणी तिथे संरक्षक म्हणूनच आहेत. म्हणजे यक्ष हे संरक्षण करणारे, रक्षण करणारे, आपल्या अडी अडचणींमध्ये मग रोगराई असेल किंवा आपत्कालीन येणारं कोणतंही नैसर्गिक संकट असेल, या संकटाला तोंड देण्यासाठी आधी सज्ज यक्ष राहतील अशी एक जी पुरातन मानवाने, भारतीय मानवाने, एतद्देशीय मानवाने जी कल्पना केली होती ती यक्ष हे आमचे संरक्षक दैवत आहेत आणि त्यांना ते पूजत. वीर मारुती हे जे आपण महाराष्ट्रामध्ये पूजला जातो तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो यक्ष आहे, यक्षरूपच आहे. भैरवनाथ ही आपण देवता, ग्रामदेवता म्हणून पुजतो, ती मूळची यक्ष स्वरूप आहे. आता हिंदू धर्म आणि वैदिक धर्मात फरक काय आहे नेमका? लोकसंस्कृतीने यक्षांना अत्यंत अपरंपार महत्व दिलं, आपलं पूजनीय बनवलं, रक्षक मानलं. परंतु वैदिक साहित्यामध्ये मात्र यक्ष अत्यंत त्यांनी विकृत वर्णन केलं. म्हणजे नरमांस भक्षक आहेत, लहान मुलांचं मांस खातात, ते संकट आणतात, त्यांच्या नादी लागू नये. म्हणजे लोकसंस्कृतीला दुभंगायची जी एक विचार परंपरा रुजवायचा प्रयत्न केला तो वैदिकांनी. वैदिक धर्मियांचं मुळातच त्या अफगाणिस्तानात आलेले. अफगाणिस्तानामध्ये त्यांना याची कल्पना करता त्यांची गावे नव्हती, शेती नव्हती. मुळात हे लोक पशुपालक, एका ठिकाणी स्थिर थांबायचे नाही. त्यांना अशा देवतांची कल्पना सुचणं हे शक्य नव्हतं, त्यामुळे स्वाभाविक आहे असं आपण म्हणू. परंतु भारतात आल्यानंतर मात्र त्यांनी यक्षांचा शक्यतो तिरस्कार केल्याचं आपल्याला आढळतं. परखमेतला जो यक्ष आहे, व्यापारी लोक त्या काळातले, हा व्यापाऱ्यांचा यक्ष आहे. कारण व्यापारी तांडे जायचे देशो विदेशात,
हिंडायचे, फिरायचे, त्यांना वस्तू आपल्या विकायच्या असायच्या आणि सुरक्षित परत यायचं असायचं. त्यांना सुद्धा एका संरक्षक यक्षाची गरज होती आणि तो जो संरक्षक यक्ष आहे तो परखम इथल्या बुद्ध विहारामध्ये मिळालेला आहे. फक्त आपण जर लक्षात घेतलं तर मायावी, नरभक्षक, त्रास देणारे हे वर्णन केलं वैदिक लोकांनी. परंतु भारतीय संस्कृतीमध्ये यक्ष हा नेहमीच पूजनीय होता, कारण तो गावांचा, वस्त्यांचा, जलाशयांचा, शेतांचा रक्षक होता. त्याच्या मूर्ती बनत नसत, त्याची मूर्ती बनवायची सुरुवात झाली ती इसवी सन पूर्व 4-5व्या शतकापासून. साधा एक दगड, जसा मरियाचा धोंडा असतो, मावाईचा धोंडा असतो, किंवा आपण शाळुका पुसतो, एक प्रतिकात्मक त्याचं स्वरूप होतं. परंतु त्याच्या भोवती ज्या कथा विणल्या जायच्या त्या असायच्या मानवी जातीचा, वस्तीचा, पाण्याचा एकमात्र संरक्षक तो यक्ष, अशी कल्पना त्यामागे असायची. मित्र, भारतीय संस्कृती जेवढी खोलात जाल तेवढी कमीच आहे, कारण ती उलगडणं आणि त्याचा मतितार्थ समजावून घेणं आणि आपण लोक माणसाच्या श्रद्धा, गणपती, साधा गणपती घेऊ आपण, प्रत्येकाच्या दारावर असतो किंवा प्रत्येक गावाच्या बाहेर जर आपण सातवाहनकालीन गाथा सप्तशती जरी पाहिलं तर गणपती गावाच्या वेशीबाहेर वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली असायचा आणि तो गावाचं रक्षण करतो ही श्रद्धा असायची. आणि त्या श्रद्धेसाठी, त्या श्रद्धेला दाखवण्यासाठी असंख्य गाथा आपल्याला गाथा सप्तशतीमध्ये मिळतील. म्हणजेच गणपती ही सुद्धा यक्ष श्रेणीतील देवता होती, रक्षक श्रेणीतील देवता होती. आणि आजही आपण त्याला वेगळ्या अर्थाने पुजतो, आज मूळ अर्थ निघून गेलेला आहे. परंतु ग्रामदेवता, पुण्याची ग्रामदेवता कसबा गणपती, तो पुण्याचा रक्षक, पुण्याचा संरक्षक म्हणूनच त्याची स्थापना केली गेलेली होती, हे आपण विसरू शकत नाही. आपली संस्कृती वैदिक लोकांमुळे दूषित झालेली आहे, गढूळ झालेली आहे. आपल्याला आपली संस्कृती समजावून घेणं नितांत आवश्यकता आहे. नाहीतर आपण ब्रह्म म्हटलं की तो वैदिकांचा देव नाही, ब्रह्म हा यक्ष होता. यक्ष आणि ब्रह्म याचं एकापण केनोपनिषद जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, वैदिकांमध्ये प्रजापती नावाचा देव हा विश्वाचा निर्माता मानला जात होता. आज वैदिकांचा प्रजापती शिल्लक राहिला नाही, इंद्र शिल्लक राहिला नाही, वरुण शिल्लक राहिला नाही. पण विष्णूचं महात्म्य गुप्त काळापासून त्यांनी वाढवायचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी झाले. आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना विष्णूचा अवतार डिक्लेअर केलं तरी आपण गप्प बसतो. हा प्रश्न शिवाजी महाराज मुळात कोणाचेच अवतार असू शकत नाही, नव्हते. कृष्ण घ्या, राम घ्या, कोणाचे अवतार नव्हते. ते एक महामानव होते. त्यांनी मानवी कर्तृत्वाच्या असीम अयंग अशा दिशा त्यांनी दाखवल्या की माणूस काय करू शकतो. वेळ पडली तर प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालवून सुद्धा कसं यश मिळवू शकतो हे झाकण्यासाठी, लपवण्यासाठी की काय देवाचाच अवतार होता आणि त्यातही विष्णूचा म्हटल्यावर त्याचं वाचणं स्वाभाविक होतं. हे लोक विसरतात
जर कृष्ण खरोखर विष्णूचा अवतार असता तर कृष्णला मथुरा सोडून द्वारकेला पलायन कशाला करावं लागलं असतं? त्याचे वारंवार जरासंधाकडनं पराभव का झाले असते? विष्णूचा अवतार असताना का अशक्य होतं का? पण आपण मतितार्थ समजावून घेत नाही. आपण फक्त जे सांगितलं गेलं ते ऐकतो, त्याचं कसलं विश्लेषण करत नाही, कसलं विवेचन करत नाही, आंधळेपण जातो. तर मित्रहो, शेवटचं सांगायचं म्हणजे यक्ष संस्कृती ही भारतीय संस्कृतीचा एक अनमोल ठेवा आहे. यक्ष हे गावाचे, पाणवठ्यांचे, शेतांचे रक्षक होते, म्हणजे मानले जात होते. कारण पुरातन मानवाला त्यावेळेस विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, आधुनिक साधन नव्हती, तर कोणीतरी याचं रक्षण केलं पाहिजे ही भावना होती. कारण आपत्कालीन स्थिती काही होऊ शकत होती, आग लागू शकत होती, वनवा लागू शकत होता, किंवा अचानक पाऊस कोसळू शकत होता, किंवा चोरांची टोळधाड होऊ शकत होती, जी शेत पशु यांना पळून नेऊ शकत होती, शेतांना नष्ट करू शकत होती. या सगळ्या गोष्टींसाठी पुरातन मानवाने या लढवलेल्या कल्पना आणि त्या भारतीय कल्पना आहेत, याचा आपल्याला कुठेतरी अभिमान वाटला पाहिजे. भलेही आज आपण वर्तमान जगामध्ये असं कोणी नसतं, कोणी रक्षक असू शकत नाही, याची आपण मानूया तसं आपण, आणि ते खरंच आहे. परंतु या संस्कृतीला नष्ट करण्यासाठी वैदिकांनी यक्षांनाच दुष्ट, मायावी, नरमांस भक्षक ठरवलं आणि आपल्या संस्कृतीला एक भेसळ केली. त्या भेसळ करण्यामध्ये ते अग्रभागी राहिले, याचा आपण निषेधही केलाच पाहिजे. एवढंच. धन्यवाद.